3 दिवसात युद्ध संपवू असा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता आता खरी वाढली आहे। युद्धाचा 12वा दिवस उजाडला, पण इराण काही माघार घेत नाहीये। त्यामुळे अमेरिकेची सुपर पॉवर संपली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। अमेरिकेची सुपर पॉवर संपली। इराण युद्ध अमेरिकेला भोवणार। इराण समोर अमेरिकेची हत्यारं कमी पडली। रणभूमीवर बरसणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांनी पश्चिम आशियामधील देश हादरलेत। अमेरिकेकडून हे युद्ध लवकरच संपेल असा दावा सातत्यानं केला जातोय। मात्र 12 दिवस उलटूनही इराण अमेरिकेसमोर झुकायला तयार नाही। अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला इराणकडून सडेतोड उत्तर दिलं जातंय। इतकंच नाही तर संपूर्ण आखातातील अमेरिकी तळांवर हल्ले करून इराणनं आखाती देशांसोबत शत्रुत्व पत्करलंय। अशातच स्वतःला सुपर पॉवर म्हणवणाऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं एक विधान अमेरिकन नागरिकांची चिंता वाढवणारं ठरतंय। आम्ही एक छोटंसं अभियान सुरू केलं, कारण आम्हाला असं वाटलं की काही वाईट गोष्टींचा खात्मा करण्यासाठी हे अभियान गरजेचं होतं। आणि तुम्ही पाहाल हे अभियान लवकरच संपेल। आपलं सैन्य खूप ताकदवर आहे। हे छोटं अभियान असेल, अगदी छोटं। आपलं सैन्य शानदार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधातील युद्धाला एक अभियान सांगितलं आणि हे अभियान अवघ्या काही दिवसात संपेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मात्र ट्रम्प यांचा हा दावा विश्वास होता की अति आत्मविश्वास असा सवाल आता अमेरिकेच्या नागरिकांना पडलाय। अमेरिकेला इराण विरोधातील युद्धातून अंग काढून घेणं अवघड झालंय। त्यामुळे अमेरिकेच्या सुपर पॉवर बाबत शंका व्यक्त केली जाते। इराण विरोधातील युद्धात अमेरिकेची ताकद संपतीये का? व्हाईट हाऊसच्या इशाऱ्यात आता पहिल्यासारखा दम राहिला नाही का? आणि युद्धाचा आर्थिक बोजा अमेरिकेचा कंबरडं मोडतोय का? असे अनेक प्रश्न अमेरिकेच्या सुपर पॉवर बाबत उपस्थित होत आहेत। या युद्धात अमेरिकेच्या सुप्रीम नेत्यांनीही संभ्रमाचं वातावरण निर्माण केलंय। एकीकडे ट्रम्प सांगतात युद्ध लवकरच संपेल, दुसरीकडे अमेरिकेचे रक्षामंत्री पीट हेग्सेथ सांगतात ही तर सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है। दोन्ही नेत्यांच्या विधानातले विरोधाभास चिंताजनक आहेत। तुम्ही सांगता युद्ध संपणार आहे आणि रक्षामंत्री सांगतायत ही फक्त सुरुवात आहे। नेमकं खरं काय? मला असं वाटतं याला दोन्ही बाजूने बघायला हवं। सुरुवात म्हटलं तर ही एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात आहे, पण निश्चित परिस्थिती पाहिली तर त्यांच्याकडे ना नौसेना आहे ना वायुसेना। सगळं काही नष्ट झालंय। त्यांच्याकडे रडार नाही, डिफेन्स सिस्टम नाही, दूरसंचार व्यवस्था नाही आणि नेतृत्वही नाही। सगळं काही उद्ध्वस्त झालंय। त्यामुळे तुम्ही या विधानाला अशा दृष्टीनेही पाहू शकता। आपण याला एक जबरदस्त विजय मानू शकतो। आम्ही याच्या पुढेही जाऊ शकतो। पण युद्धाचं संकट 3 दिवसातच टळलं होतं। आम्ही त्यांना युद्धाच्या 2 दिवसातच नष्ट केलं। डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध संपताना दिसतंय। इराणला उद्ध्वस्त केल्याचा ते दावा करतायत। 12 दिवसाच्या युद्धात अमेरिकेनं इराणच्या 46 युद्धनौका बुडवल्या आहेत। इराणचं नेतृत्वही संपलंय। त्यामुळे इराण चर्चेसाठी तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। आमच्याकडे चर्चा करण्यासाठी अनेक संधी आहेत, पण आम्ही तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही। इराणला आमच्यासोबत तह करायचा आहे, पण आम्ही अजून तसा कोणताही विचार केलेला नाही। म्हणजेच इराणला सरेंडर करण्याची संधी द्यायची की अंतिम विजय मिळवायचा याबाबत अमेरिकेचा ठाम निर्णय झालेला नाही। मात्र ट्रम्प यांच्या दाव्याच्या उलट परिस्थिती इराणमध्ये आहे। युद्ध कधी संपणार हे अमेरिका नाही तर इराण ठरवणार असल्याचा कठोर इशारा तेहरानमधून देण्यात आलाय। ट्रम्प कोण आहे यांच्याबद्दल आम्ही चर्चा करावी। ट्रम्प फक्त धमक्या देत असतात, एखाद्या गुंडासारखं, दारुड्यासारखं वागतात। पण पहिल्यांदाच त्यांनी कट्टर विरोधकांसोबत दुश्मनी घेतली आहे। त्यांना या युद्धाच्या निकालातून सत्य समजेल। त्यांना आम्ही युद्धात माघार घेऊ, पण आम्ही रणभूमीवर शहीद होत आहोत। जे आम्हाला प्रिय होते त्यांना आम्ही गमावलं। त्यामुळे आता हे युद्ध तोपर्यंत सुरू राहणार जोपर्यंत अमेरिका माघार घेत नाही। इराणच्या याच धमक्या अमेरिकेला युद्धाच्या रणभूमीत घेऊन आल्या। मात्र इराण अमेरिकेसमोर झुकलेला नाही हे देखील तितकंच खरं आहे। 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी राबवलं। एका हल्ल्यातच इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी यांचा खात्मा झाला। यानंतर 24 तासात इराणला जगाच्या नकाशातून मिटवू असा दावा अमेरिकेनं केला। इराणवर B-2 बॉम्बरपासून विध्वंसक मिसाईल हल्ले केले, तरीही सुपर पॉवर अमेरिका तेहरानवर विजयाचं निशाण फडकवू शकली नाही। उलट गेल्या 11 दिवसात अमेरिकेनं $11 अरब खर्च केलेत। 2026 मध्ये अमेरिकेच्या एकूण बजेटच्या 1% रक्कम इराण युद्धात खर्च झाली आहे। अमेरिका जगातला सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश आहे। मात्र जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $119 प्रति बॅरलपर्यंत पोहोचलेत। जर युद्ध परिस्थिती कायम राहिली तर अमेरिकेवर महागाईचं संकट ओढावणार आहे। अमेरिकेत महागाईचा दर 3.7% पोहोचू शकतो।
सुपर पॉवर अमेरिकेमधील नागरिकांना युद्धाच्या झळा बसू लागल्या आहेत. अमेरिकेची फेडरल बँक व्याजदरात कपात करू शकत नाही, त्यामुळे अमेरिकेत होम लोन आणि कार लोन्स महागली आहेत. आर्थिक संकटातून वाचण्यासाठी अमेरिकेला युद्ध लवकरात लवकर संपवायचं आहे. पण हीच भावना इराणी नेत्यांमध्ये आहे का? ट्रम्प यांनी आमच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केली. आम्ही अमेरिकेला सोडणार नाही. रोज शेकडो मिसाईल त्यांच्यावर डागले जात आहेत. आमच्या मिसाईलचा ताफा सुरक्षित आहे आणि सातत्यानं ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे इराण हल्ले करत राहणार. आम्ही त्यांना सहज जाऊ देणार नाही. अमेरिकेनं असा विचार करू नये की हे युद्ध असंच संपेल. हे युद्ध तेव्हाच थांबेल जेव्हा अमेरिकेला त्यांची चूक लक्षात येईल आणि इराणला भरपाई दिली जाईल. सुपर पॉवर अमेरिकेसमोर आणखी एक संकट उभं आहे. अमेरिकेला या युद्धात ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलियाची मदत घ्यावी लागतेय. या देशांमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहेत, म्हणूनच अमेरिकेला हे युद्ध लढणं शक्य आहे. मात्र या देशांनी अमेरिकेकडे पाठ फिरवली तर अमेरिकेला हे युद्ध जड जाऊ शकतं. दुसरीकडे इराणचा मित्र असलेले राष्ट्र रशिया संधीच्या शोधात आहेच. इराणी जनतेच्या अत्याचारातून मुक्तता करणं हाच आमचा उद्देश आहे. आम्ही जे पाऊल उचललं त्यामुळे इराणी अवस्था खिळखिळ झाली आहे आणि इराणवरील हल्ले सुरूच राहतील. मात्र आमची लढाई इराणच्या नागरिकांसोबत नाही हे स्पष्ट आहे. सुपर पॉवर अमेरिका या युद्धात सावध पावलं टाकताना दिसतोय. इराणच्या मनातून अमेरिकेची भीती संपली आहे. केवळ अणुबॉम्ब हे एकमेव भीतीचं कारण शिल्लक राहिलं. पण ही भीती कायम ठेवण्यासाठी अमेरिका पुन्हा एकदा हिरोशिमा आणि नागासाकी सारखा नरसंहार घडवणार का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.